तर लास्ट ब्लॉग मी एंड केलता जेजुरीमध्येच आणि आता नवीन ब्लॉग स्टार्ट करते जेजुरीमध्येच, कारण 1 आठवडा झाला पप्पांच्या बर्थडेच्या वेळेस. 2 आठवडे झाले. 2 आठवड्यांनी मी परत जेजुरीमध्ये आले. त्याच्या मागे कारण आहे, आणि मी साडी घातली त्याच्या मागे पण कारण आहे जरा. तर ह्यांनी मला आज इन्व्हाइट केले घरी जेवायला, सवाष्णी म्हणून. लग्न झाल्यावर सवाष्णी म्हणून जातात जेवायला. आणि घरचीच असेल तर फायदा होतो. तर माझ्यासोबत अजून एक काकू आहेत. तर माझ्यासोबत अजून एक काकू आहेत. आम्ही दोघी म्हणून सवाष्णी आहे. तर मी साडी घातली छानपैकी, मम्मीची साडी. असं आवरले मी छानपैकी. कशी दिसते मी नक्की सांगा. मस्त साडी घातली मम्मीचा मंगळसूत्र घातलं ना. मम्मी आमची काही स्टायलिश राहायला लागली, एक नंबर. मस्त वाटतं हे असं. आणि मी असं छोटंसं घालून आलंय माझं. छान वाटतंय, छान. तर चला आता बाकीचं काही क्लिप असतील तर आकांक्षा घेईल माझ्या जेवताना कशी खाते मी. तर मी आता आले, मी फोटो काढणार आहे आज मस्त, कारण मी छान दिसते. आणि मी आता व्हिडिओ कॉल पण केलता आमच्या अहोंना दाखवायला. तर चला आता बाय. ओके, आता सगळं जेवण वगैरे झाले, 2 वाजले. आणि आत्ताच न्यूज कळाली यार, आशा भोसले यांचं निधन झालं. ब्लॉग आत्ता सवाष्णी जेवण झालं आमचं, आणि आम्ही जस्ट मोबाईल बघितला तर मला सगळ्या स्टोऱ्या दिसल्या. यार ह्यांची गाणी ऐकून आपण मोठं झालो, वाईट वाटतं. एक लता मंगेशकर, आशा भोसले ह्यांच्या आपण फॅन. आणि आत्ताच्या सिंगरचं मला एवढं काही वाटत नाही, मला त्याच फेवरेट होत्या. आशा भोसले, लता मंगेशकर, अलका याग्निक आणि श्रेया घोषाल. ह्या 4च मला आवडतं सिंगर. आणि उदित नारायण, किशोर कुमार, परत कुमार सानू, अशाच आवडतात मला. सोनू निगम. पण वाईट वाटलं खूप. जेवण वगैरे सगळं झालंय आणि आम्ही नुसतंच बसले. मला फोटो काढायचे. हे आता जेवायला बसले म्हणून मी थांबले आणि निवांत बसले. इथे झालं की आता फोटो काढून घेते, म्हणजे मला कपडे चेंज करायला. मग आम्हाला डेकोरेशनची पण सगळं तयारी करायची आहे. आणि मला निघायचं पण आहे, डेकोरेशन करून इथलं हळदी कुंकू करून निघायचं मला. तर चला आता कसं डेकोरेशन होतं आहे, काय इकडची माहेरची चैत्र गौरी कशी असती हे नक्की तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला पण बघायला मिळेल. तर चला, आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि मी कशी दिसते नक्की सांगा. आता हे जेवले. पहिले तिला जेवायला घातला आम्ही आणि मग आम्ही जेवले. क्लिप तू घेतली नाही, मी जेवायला बसलेली. घेतली का माझी? देते तुला माझ्या. तर मी जेवायला बसले, त्याच्यानंतर मी आता बोलले पण आता आकांक्षा आली आहे म्हणून तिला घेतलं आपण ब्लॉगमध्ये. आणि तिने आता माझे फोटो काढलेत, व्हिडिओ काढलेत. जर मला चांगले वाटले तर मी पुढे ॲड करते आणि तुम्हाला बघायला मिळतील छान फोटो. आणि माझी दीदी आली घरी. माझी केस जरा नीट असू दे. आणि मी हिला घरी घेऊन जाणार आहे आता. बापरे, काय करू मी येऊन आता. तर मी आज लगेच जाणार आहे. अगं त्या खंडोबाच्या मूर्तीवर बल्बाचा उजेड दिसतोय आणि नेमका चंद्र दिसतोय. डोक्यावर चंद्र वाटतंय. दाखव आपण, इथे दिसल का नाही माहित नाही. हा हे बघा, आणि छान वाटतंय ते. आम्ही तसं ते बनवलं. तर हा कलर खूप छान दिसतोय. ही माझ्या मम्मीची साडी. कारण मी काय आणलं नाही ना गं त्याच्यामुळं. तर आता आम्ही डेकोरेशन म्हणजे मी आता पटकन चेंज करते आणि मी पण साडी घालणार आहे. हां, संध्याकाळी मी काय नॉर्मल ड्रेस घालून लगेच निघणार आहे.
तू साडी घाल, मस्त फोटो काढ, मस्त व्हिडिओ काढ. हो आधी ते आहे व्हिडिओ फोटो काढायला. तू पटकन आवर म्हणजे मग व्हिडिओ काढेल. हो आता आम्ही डेकोरेशन करायला घेणार आहे. 4 पर्यंत डेकोरेशन करणार पटापटा आणि मग आवरायला घेणार. येस. आणि आता आम्ही पटकन मी चेंज करते, मदत करणार आहे आता. सगळं मस्तपैकी डेकोरेशन करणार आहे आता आम्ही. आणि डेकोरेशनचा मधला पार्ट पण तुम्हाला दाखवते आणि फायनल लुक पण दाखवते. आणि मी न्यू टॉप घातलाय. हां मग तुला पार्टी दे. आणि आम्ही आईस्क्रीम आणली, आईस्क्रीम खाऊ. आईस्क्रीम खाऊन जा बाई माझी. हो मग मी आईस्क्रीम खाऊ, कारण आमच्याकडे फ्रीज नाही. आता लवकरच ह्यांच्याकडे फ्रीज येणार आहे. आणि आम्ही काय करतो, नाही आईस्क्रीम खातो असं नाही, आईस्क्रीम घेऊन येतो लगेच खातो किंवा बाहेर जाऊन आपण खातो. नाही का चिंचवडलं होतं तसं करायला लागायचं. बाहेर जाऊन खातो. आणि मी पण हिला एक आईस्क्रीम आणून ठेवलेली आहे. होय. आणि मी तुझ्यासाठी घेऊन आले. मी ठेवली आहे, मी खाल्ली नाही. तिने माझ्यासाठी एक आईस्क्रीम ठेवली, मी त्यासाठी 50 आईस्क्रीम घेऊन आले. कुणी आणल्या तू का मी पप्पानी? मी 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 सांगितलं घ्यायला. मी पैसे देत होते पण पप्पा नको म्हणले, काका पण म्हणले नको. दुकानवाले काका म्हणले नको. चला गाईज आता आम्ही आवरतो कारण की खूप जास्त आम्हाला काम आहे. आत्ताशी आम्ही जेवलोय. पप्पा आमची चिडचिड आता करायला. माझ्या आडीच पप्पा चिडचिड करायला. पप्पा म्हणे काय तुमचा फोटो, मग त्यांना म्हणलं तुम्ही या फोटो काढायला. पण तुमचे लगेच photo पप्पा आवरून आले, फोटो काढायला बसले, पण आता गेले आतमध्ये. पण काय तू तर पण आता- तुझं चेंज कर आणि आम्हाला मदत कर. तुला Yes. कशाला बोलवले आम्ही? जेवायला बोलवले का फक्त? मग तुम्ही जेवायला घालून आम्हाला काम सांगणार का? हो मग मग तुमचा असं प्लॅन जेवतं ना होता मग का? ते. तुमचा असा प्लॅन होता का? हो जेवायला बोलवायचं आणि कामाला लावायची. हो पण जेवले मी. चला आता काम तर केलंच पाहिजे. मग काय जिरल म्हणजे. तर चला आता सगळं झालं. आता पॅकअप, हा आउटफिट पॅकअप मस्त आहे यार. हा साडी छान वाटते, खूप सुंदर साडी. एकदम सिम्पल साडी आहे पण खूप अशी आणि attractive ही वाटते. मी मम्मीला गिफ्ट दिली आहे. गिफ्ट मम्मीला त्यासाठी अशीच. अशीच म्हणजे तिने मला म्हणली घे ती का मला ही आता म्हटलं मम्मीचा बर्थडे येतोय. हा तर आमचं वेगळं आणि आम्ही प्लॅनिंग दोघींनी खूप छान प्लॅन केलाय, तर बघू आता. टर्न आउट होईलच नक्कीच लवकर. चला ए बाय. ओके आता सगळी तयारी झाली आहे. छान असं डेकोरेशन केलंय आम्ही. आणि असे आम्ही छान छान खाऊ ठेवलाय देवीला. चकल्या मम्मीने केल्यात घरी, मैसूर पाक, गुलाबजाम, पेढे, बर्फी. आणि इकडे खीर कानवल्याचा नैवेद्य. इथं भिजवलेले हरभरे, कैरीचं पन्ह, खूप म्हणजे हे असतं त्याला ह्यावेळेस. कैरीचं पन्ह आणि वाटली डाळ. तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा कैरीचं पन्ह आणि हरभरे आणि ही वाटली डाळ. आता हे येल्लो ह्याच्यामुळे दिसत नाही असं. आणि इथे बसली आमची गवर, किती सुंदर दिसते. तर असं सगळं डेकोरेशन केलं. पप्पांनी ह्याचं कलिंगडाचं फूल केले तयार छान. दरवर्षी करतात ते. ओके आता वाजलेत 5 आणि माझी पण निघण्याची थोड्याच वेळात वेळ होईल. 5:30ला किंवा 5:45ला मी पण इथून निघणार आहे. कारण आमचे आहोत इकडून निघणार की मी इकडून निघणार. आणि मी सगळं आवरले आता. डेकोरेशन वगैरे सगळं झालं. आकांक्षाने खूप छान डेकोरेशन केलं, दोघींनी मिळून केलं आम्ही. आणि रांगोळी वगैरे काढल्या आणि दाखवलं मी आता सगळं डेकोरेशन. आता मी आवरणार आहे, माझं डेकोरेशन करणार आहे. देवीचं झालं, आता हिचं डेकोरेशन बघा. आता मी येते चुटकी वाजवून. चुटकीमध्ये येते. तर मस्त झालंय आणि मी पण जाणार आहे. हा ना. तर मी पहिली असेल हळदी कुंकू घेऊन जाणार. हा विद्यानगर मध्ये पहिली आणि बाई. सगळं घेऊन जाणार इथलं. म्हणजे कैरीचं डाळ, वाटली डाळ असं घेऊन जाणार. तिथं हळदी कुंकू करताना मी दाखवते तुम्हाला. हो आम्हाला जॉईस आता करू साडी नका घालणार कपड्यांवरून, कारण मी सकाळी साडी घालते. आता मी नाही घालू शकत कारण मी जाणार आहे बसनी. हो खूप मोठं वजन घेऊन जाणार आहे. हा ना. जसं पुढे मागं होतं का बोलताना. पण नंतर येताना दिसतं बरोबर व्यवस्थित. मोबाईल घ्यायची वेळ झाली आयफोन आता. घ्या आता भाऊजी तुम्ही हिला गिफ्ट द्या. मग काय. आणि खूप छान असं एकदम डिसेंट वाटते, छान शांत छान वाटते वाटते, ना? रॉयल वाटते, शांत वाटते आणि एकदम अशी प्रसन्न वाईब येतात तिथं. खूप छान. गणपतीला पण आपण असं केलं तरी चालतंय काय ग खाली. आणि पहिल्यापेक्षा ते छोट्यापेक्षा ते बरं कसलं मोठं केलं आपण गणपतीला.
आता असंच कर गणपतीला. फक्त ह्या ओढण्या गणपतीला तर मला वेगळीच आयडिया सुचली, तुला सांगते मी नंतर. ओढण्या फक्त चेंज करायच्या. आता येल्लो थीम झाली. मी तिला गुपचूप सांगणार, कारण की आमचं डेकोरेशन खूप मला आवडतं. प्रत्येक वर्षी वेगवेगळं काहीतरी असतं. लास्ट टाइम म्हणजे आत्तापर्यंत सगळ्या आयडिया माझ्या होत्या आणि आयडिया माझ्या असून एक्झिक्यूट आम्ही सगळे करायचो. हा, आता ह्या वेळेस पण आम्ही काय करतो म्हणजे नेहमी, आमचं एकट्याने कधीच काय नाही व्हायचं काय का. तेच ना. आम्ही समज सगळे आता- मिळून म्हणजे 3 जण मिळून आम्ही करायचो सगळं डेकोरेशन वगैरे. समजा आता हिच्या डोक्यात आयडिया आली की आपण ह्यावेळेस ही थीम करायची, तर आमच्या चौघांचं एका ह्याच्यावर मत होतं आणि मग त्या थीमसाठी काय काय लागणार आहे सगळं आम्ही वस्तू घेऊन येतो. जसं की मागच्या वेळेस आम्ही ठरवलं होतं Yellow. की सगळी व्हाईट थीम नाही का, ती हा, त्याच्या एकदा. मागच्या वेळेस व्हाईट थीम सगळी आम्हाला व्हाईट थीम करायची होती. पप्पांनी आणि आकांक्षाने अख्खं सासवड पालतं घातलं व्हाईट सासवड पण गेलतो, जेजुरीत आणि सगळं व्हाईट घेऊन आलं. पप्पांना म्हटलं जेवढं व्हाईट दिसतं डेकोरेशन तेवढं घेऊन ये. आणि पण मागच्या छान वेळेस झालं होतं. ते तो आलाच होता गणपती आपला हा, डेकोरेशन. आणि विठ्ठल होतं त्याच्या मागं, व्हाईट आणि ब्लॅक विठ्ठल असं होतं. ब्लॅक अँड व्हाईट थीम केली थोडक्यात. व्हाईटचं डेकोरेशन आणि विठ्ठलाची विठ्ठल, हा. मूर्ती काढली होती आम्ही छान. आणि मागच्या वेळेस तर आम्ही काय देवीचंच केलं. हा. आता ह्यावेळेस बघू काय करायचं. देवीचं आणि बालाजीचं- येल्लो थीम केलती. बालाजीचं पण झालंय आपलं. सत्यनारायणची पूजा आमची बालाजी थीम झाली. मला तर असं वाटतं आता बालाजीचं काहीतरी करावं. आपलं कुलदैवत आहे, बाय द वे आमचा कुलदैवत आहे बालाजी. बालाजीचं तुम्ही थीम नसेल बघितली तर नक्की आकांक्षा टोले ह्या नाव सर्च करा आणि त्याच्यामध्ये बालाजीच्या थीम सत्यनारायण पूजा आहे. मस्त पण केलते बघा. आपण. हो, म्हणजे दरवेळेस आमचं नवीन नवीन ते होतं. पण सत्यनारायणला असं कधीच कोणी म्हणजे जेजुरीत तरी हा, केलं नसेल कोणी. सत्यनारायणची पूजा केली आम्ही. आणि सगळे बघून असे एवढे बघू छान तो वाटत फोटो होते. भेटला तर मी अटॅच करते. हो, नाहीतर मग नाही भेटला तर तुम्ही आकांक्षा टोलेचा अकाउंट पब्लिक आहे त्याच्यावरचे सगळे रील्स बघा गाईज ही गणपतीचे. जी ऑडियन्स आहे ती मला म्हणजे ती मला असं पहिल्यांदा बघत असेल तर मला पण सबस्क्राईब करा. बाय द वे माझं पण युट्यूब चॅनल आहे आणि इन्स्टा आयडी पण आहे, आकांक्षा_.23. तर ते नाही आलं तुम्हाला टाकतं तर तुम्ही आकांक्षा टोले डायरेक्ट टाकू शकता. तरी माझं येतं फर्स्टलाच प्रोफाईल येतं रेड कलरच्या ड्रेस मध्ये. पुढं आता काय मी घेईल मी हडपसरला नाही. हा, मी ह्यांचे लुक दाखवते सगळ्यांचे आणि पुढं जाऊन पण मी घरी जाताना कुठं तरी जाणार आहे आम्ही, तर तिथला पण ब्लॉग घेऊ. बघू आता. तर चलो बाय. ओके, आता वाजलेत 6:05. आता माझी जायची वेळ झाली आहे आणि मम्मी येते म्हणून थांबले मी आणि हा मॅडम तयार झाल्यात. दाखवा इकडे सेल्फी काढणं चालू आहे आणि ह्या अशा दिसत आहेत छानपैकी मस्त. पप्पा कशी दिसतेय ती? पप्पांची रिॲक्शन माझी साडी घातली आहे. हो, दीदीची साडी घातली मी. तर मी कशी दिसते? आणि पप्पांनी खूप छान रिॲक्शन दिली आहे ती तिच्या ब्लॉग मध्ये बघा. आणि दरवेळेस आम्ही दोघी जणी साड्या घालून असतो हळदी कुंकूला. आज दीदी नाहीये आज मी जीन्सवर आहे. आणि जाऊ दे, पण जाऊ दे, मी आले तरी ऍटलिस्ट. ती आता हळदी कुंकू घेऊन जाणार आहे. संडेचाच बरं पडतं इकडं जवळच्या जवळ येणं, 1 तासाचा प्रवास. तर आता बघू आम्ही निघणार आहे आता. सगळं बॅग वगैरे माझ्या इकडे पॅक झालेत. तर चलो बाय सगळ्यांना, बाय. परत भेटू. आता मम्मीला पण दाखवते किंवा मम्मीची एखादी क्लिप घेऊन ती मला पाठवायला. मग चलो बाय. एन्जॉय करा, मस्त फोटो काढा आणि मला पाठवा आणि आपण भेटू परत लवकरच. मॅडमचं चाललं आहे इकडे. मी स्नॅप टाकते. ओके, टाका. चला आता मम्मी कधी येते बघू, मग ब्लॉग घेऊ आपण आणि मग कळती. बाय. ओके, आता वाजलेत 9 आणि हडपसरवरून आम्ही निघालो. आता आम्ही आलो आहे खराडीच्या पुढं आणि आम्ही इकडं थांबलो आहे हे घ्यायला, कलिंगड आणि टरबूज घ्यायला, म्हणजे आहोगलेत आणायला. एवढा कंटाळा आला आहे आम्हाला, त्याला पण इतका आला आहे, मला पण खूप कंटाळा आला आहे. आणि आजचं संडे असंच आमचा वाया गेला आहे. पण जाऊ दे, 2-3 कामं होती आमची, ती पण झाली. काय आता काही गोष्टी करण्यासाठी काही गोष्टी धावपळ करावीच लागते. चला आता उद्यापासून परत रुटीन चालू होईल. तर हा ब्लॉग इथेच संपवते मी. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा
आणि लाईक करा, नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नक्की सांगा तुम्हाला ब्लॉग कसे बघायला आवडतील. थोडंसं ब्लॉगमध्ये हे चालू आहे, कारण आहे त्याच्या मागे, ते मी तुम्हाला नंतर सांगेन थोडे दिवसांनी. पण तुम्ही मला कमेंट करायला विसरू नका. बरं काय आहे? लई दिवस झाले म्हणजे खायचं कसलं फळ आणले? आमच्या आवडीने कसं तरी फळ आणले वेगळंच. ग्रहावरचं फळ आणलं. मंगळ ग्रह हो. आता हे मला कसं खायचं हे पण माहित नाहीये. ती सोलायचं. बापरे, चला आम्हाला काम भेटलेलं आहे आता. सोलायचं ते मंगळ ग्रहावरचं फळ आणलेलं आहे. चला बाय. तुम्हाला दाखवते वेट. असलं काहीतरी फळ आहे. नाव माहिती तुला याचं काय? काहीतरी म्हणलं बाबा लिची सारखं लागतंय मला खायला, पण ते नारळासारखं कवचलं होतं त्याचं. अच्छा, चला मी आता हे बघते, करायचं ऑपरेशन करते, मग तुम्हाला सांगते काय आहे.